देऊळगाव राजा शहरात अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात विराट जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो समाज बांधव, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली। शहरातील प्रमुख मार्गाने निघालेला मोर्चा बसस्थानक चौकात सभेत रूपांतरित झाला। त्यानंतर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांची निवेदने देण्यात आली। सभेत वक्त्यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेचा तीव्र विरोध व्यक्त केला। भारतीय राज्यघटनेचे दिलेले आरक्षण हे सामाजिक न्यायाचे प्रभावी साधन असून उपवर्गीकरणामुळे समाजात फूट पडण्याची शक्यता असल्याचे मत मांडले गेले। संविधानातील समता, सामाजिक न्याय, बंधुता या मूल्यांचे संरक्षण करत अनुसूचित जातीचे संविधानिक हक्क अबाधित ठेवावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली। आंदोलकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली। त्यातील प्रमुख मागण्या अशा होत्या की अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, अनुसूचित जातीचे आरक्षण 13% 20% करण्यात यावे, माजी न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करून समिती रद्द करावी, उपवर्गीकरणाला महाराष्ट्रातील बहुतांश अनुसूचित जाती विरोध असल्याने तो निर्णय मागे घ्यावा, अनुसूचित जाती समाजाचे जातीनिहाय सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सर्वेक्षण करून त्यानुसार शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुशेष म्हणजेच बॅकलॉग पदे तातडीने भरावीत, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृहे, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन आणि उच्च शिक्षणाच्या सुविधा वाढवाव्यात। समाजाच्या एकात्मतेला बाधा पोहोचेल असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा करून संविधानिक हक्कांचे संरक्षण करावे। उपवर्गीकरण विरोधी आंदोलन समितीने शासनाने सर्व मागण्यांची तातडीने दखल घेऊन उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला। मोर्चा दरम्यान शहरात शांततेत आंदोलन पार पडले असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। शेवटी सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदने सादर करून आंदोलनाची सांगता करण्यात आली।